आल्या बाया भजन मंडळीचे एवढेच बाया आल्या का हो तुम्ही? बसा बसा. हा थांबा, माया सुनाईले आवाज देतो, हळदी कुंकाचा आनंद लावतो. व शांती येते ना, थ्या येते. पहिले आपल्याला 2-4 भजन आपल्या सुरू करा लागते. मग आवाज गेला का आता हे लावायचा स्पीकर चांगला, आमचं भजन मंडळाचा स्पीकर आहे, तर त्या घरचं कुठं लावू म्हटलं स्पीकर? लावा ना. तुम्हाला असं बाहेर ऐकू जाईन असं पाहिजे काय? खोलीच्या बाहेर आहे ना बोर्ड, इलेक्ट्रिकल बोर्ड आहे, आणि लावा तुम्हाला लावायचं आहे तर. हो लावतो, अनाऊन्स करून देतो, मग बाया येते एक एक. तू जराशी ये इकडे. ओय हो, स्पीकर बाहेरच आहे ना, स्पीकर आपण दोघी जणी लावून देऊ, येऊन जाऊ. बाई खालीच बसतं काय? थांब ना, मला टाकू दे, चटई गिटई टाकू दे, मासुनीला आवाज देतो, नाहीतर बाया यायच्या आहे. परंतु तू दिवाणवर बस. हो बापा काकू, बसतो. टाका तुम्ही आरामशीर टाका, काही घाई नका करू. बरं काकू टाका तुम्ही. बाया लवकर येते, मग भजन लवकर सुरू करा लागते. अधिक मग 6 वाजत घरी जा लागते, दिवे बत्ती करा लागते. हो बाई, टाकतो ना, करतो. काही आता आले ना, आता जाच्या गोष्टी करू राहिल्या का? थांब ना जराशा गोष्टी एकदम. भजन गिजन होऊ दे ना. आजी काकू मस्त आहे तुमच्या इथं गालीचे. कधी घेतले हो काकू? कितीचे घेतले हो? आम्ही घरी नाही घेतले. हे कोमलच्या लग्नात दिले ना, तिच्या आईनं साडी न देता हेच दिले. आणि त्याच्यात मेन म्हणजे कसं, आम्ही 2 जणी होतो ना, आणि त्यानं सारखे वाटले सगळेले, तर मग दोघीले सेम आले आम्हाला, म्हणून ते सारखे झाले. व म्हटलं बाई किती मस्त आहे. व महागच असं, साडी गिडीपेक्षा महागच पडते. हो साड्या का आपण घालतो का? व लग्नात दिलेल्या कोणालाही वाटते हलक्याच आहे, घालत नाही. आणि गिलीचे टाकायला तरी कामी होते. असं कामी पडते ना, चांगले दिसते. हो काकू बरोबर आहे तुमचं. आपल्याला जाहिरात दिलेल्या साड्या आपण काय करतो, अल्टीपल्टीच करतो, चांगल्या नाही करून. आता पहा बरं, तुम्ही गलीचे तिच्या आईने दिले तर तुम्ही ठेवलेस ना, कोणाला देते का? कारण की चांगले वापरा जोगते आहे ना, म्हणून चांगले आहे. असं काजी 500 रुपयाचा असं काय एखादा? 500चा आहे काय हो बाई? सांगे मला कोमल 500चा आहे काय म्हणे. बाई मला माहिती टेस्टिंग करून पाहू दे बाई, बरोबर लागला का नाही लागला, तर स्पीकरले झाला का अटॅच का नाही झाला तर. चिक हॅलो चिक हॅलो नाव चालू येऊन राहिला, नावात चांगला मोठा दाटा आवाज येऊन राहिला. खूप करा लागते सुरू, मग बाया येते. आता मग आम्ही अनाउन्समेंट करून देतो, तशा बाया येते, 1-2 आम्ही सुरू करून देतो. द्या करून सुरू ते झालंच आहे. महिला मंडळांना सूचित करण्यात येते की शांताबाई यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम आहे, तरी तुम्हाला आमंत्रण आलेले आहे, तरी सर्वांनी येण्याची कृपा करावी. आणि लगेचच भजनाला सुरुवात होत आहे. जय भवानी माता की जय, गा माते की जय. बाई मी खाली बसतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माय टाय काढायचीच राहील, थांब मी टाय काढतो. तर बापा मी किती लवकर आली, पण वेळ झालाच, यायचं सुरू झालं. मस्त म्हटलं त्या भजन तर मस्त म्हटलं. व तुमच्या स्पीकरचा भल्ला मस्त आवाज येते. तुमच्या याच्यात स्पीकरही आहे, माग असून तो स्पीकर तर घ्या तुम्ही. आता तुम्ही म्हणा. हो दे बापा. जमलं पण. खूप छान भजन म्हटलं तुम्ही. मी म्हटलं उसळ करता आली तुम्हाला पाहायला. कोण म्हणून राहिलं, बापरे किती सुंदर, किती गोड आवाज आहे काकू तुमचा. बाई आता आम्ही नेहमीच म्हणतो, आता नेहमीची सवय आहे. म्हणा ना, कोण म्हणते तर जराशा गवडणी गिवडणीवर नाचा. एखादी जणीनं ते तर आलीच नाही. ते कुठं गेली? मेन असून आलीच नाही, एवढा वेळ झाला तरी तिची वाट. आता येईन नंतर येईन, पहिले म्हणे 3 वाजता चला म्हणे भजनाला, 3:30 वाजले तरी तिचा पत्ता नाहीये. देवा मी म्हणतो एक बापा घे मला म्हण देव, मी म्हणतो. बापा म्हण, पहिले तू म्हण मग मी म्हणन. कोणाही म्हटलं तर सारखीच आहे बापा, कधी म्हटलं तरी. हो शांता काकू, जराशे नाचू लागाले मायासोबत. हो येतो, तू सुरुवात कर.
थकली बापा मी नाचू नाचू गवळणीवर भजनावर लय नाचली बापा. आता बसतो मी. हो तुम्ही थकल्या बापा, मी काय थकली नाही का, मी बसतो. दुसऱ्या बाया तर काही नाचायला येतही नाही बाप्पा गवळणीत. सगळ्या जणी नाचल्या खेळल्या उडल्या तर चांगलं वाटते भजनात. आम्हाला तुमच्यासारखं करता नाही येत ना, भजनात नाचता नाही येत ना. पिक्चरच्या गाण्यावर कसं नाचता येते हो तुम्हाला? कसं नाचता येते? तेव्हा तर भल्या नाचता तुम्ही. झालं बाई शांताबाई, झालं आता. अधिक आम्हाला रात्री तिकडे जावं लागते. म्हणतो बाई तुम्ही एवढं आता मी भवानीचं भजन ठेवलं तर एक जोगवा म्हणा तुम्ही, एक जोगवा. मग लागन तर समाप्त करा लागन तर भजन. म्हण मग तू म्हण, जोगवा म्हण, मी धरतो माईक. बाई नीता कोमल दोघी जणी काय करा, एखादी पोरगी गिरगी पा, त्याच्या हातानं प्लेटा पाठवून दे ना. प्लेटा पाठव. फराळाच्या सगळ्या बायला फराळ वाटून दे. हो हो आई, सगळं झाली आहे तयारी, म्हणूनच मी इकडे आली भजन ऐकाले. आता मी कोमल आणि मी काढून घेतो, एखाद्या पोरी गिरीले कोणाले मी घेऊन यायला लावतो सगळे प्लेटा. तुमच्या ते गटातली ते बाई कुठं गेली? ते बाई कुठं गेली? नेहमीच तर आहे तुमच्या भजनाच्या मंडळात. ने बाई आता सगळेले भजन मनाचा हे द्या लागते ना, एकाले सहभाग तर घेऊ द्या लागन. तिचं म्हणणं काय होतं, नुसतं मलेच भजन म्हणू द्या म्हणे, मलेच भजन म्हणू द्या म्हणे. मग कसं जमणार आहे हो बाई? कुठंही आपलीच लावे, तिलेच भजन म्हणू द्या लागे. भजन मंडळ म्हटल्यावर सगळ्यांनी एक एक भजन म्हणा लागत असते ना. नाही तिने पटलं बा, मग काय आमच्या भजन मंडळातून ते बाहेर निघून गेली. तिनं स्वतःचं नवीन बनवलं भजन मंडळ. इथे तशीच करे, आम्ही तरी म्हणू देव तिले. मन बापा तुले चांगलं म्हणता येते, चांगलं म्हणता येते. कायचं चांगलं चांगलं करू एकाली म्हणून येते. भजन म्हटल्यावर मग कोणाच्या घरी भजन मंडळाच्या घरी आम्ही सगळेजण गेलो भजन मंडळ घेऊन एखाद्याच्या घरी. ते म्हणे बापा भजन का एकटीच होय का म्हणे, कोणी दुसऱ्या बाया म्हणत नाही असं म्हणत तेच ना सगळेजणी. आम्ही म्हटलं आता आम्ही म्हणतो पण ते म्हणून नाही देत, आम्ही काय करा म्हटलं. पटलं नाही राहिली ते आपल्या भजन मंडळात, तिने स्वतःचं भजन मंडळ केलं. आता आहे त्या 5-6 जणी, ते एक येते एक नाही येत. मग आता हिची इच्छा पुरी होती ना, पुरे भजन म्हणायचे. आम्ही आमच्या भजन गटात सगळ्याले गाणं भजन म्हणू देतो, गाणे म्हणू देतो, नाचतो खेळतो. तिचं काहीच नाही, मलेच म्हणू द्या. एकदाचा माईक घेतला तिनं तिच्यापाशी का सोडेच नाही बाप्पा, सोडेच नाही. आणि जिथंच धरे. आम्ही म्हटलं काय सवय मातलं हे बाप्पा, जित धर ना. बापा भजन मंडळ म्हटल्यावर सर्वांना म्हणायला पाहिजे एक एक. आता तर तुम्ही बायले म्हणे का म्हणा बा तुम्ही, म्हणे नाही का तुम्ही. पण आता बायले येत नाही तर बायनं म्हटलं नाही, तुमच्या भजन मंडळानंच म्हटलं. पण असं नाही पाहिजे, असा स्वभाव नाही पाहिजे. मी स्वतः नाही पाहिजे. सगळे मंडळ म्हटल्यावर सगळेच सहभाग आहे. मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या भजन गटाचं रजिस्ट्रेशन नाही केलं का व? तिकडे लय पैसे भेटून राहिले ना, महिन्याचे कितीतरी 1000 रुपये भेटते म्हणते. करून टाका तुम्ही रजिस्ट्रेशन. तुम्हाला कसं माहित हो का, तुम्हाला कसं माहित? माई नंदीची पोरगी आहे ना, ते सांगितले आहे ना भजन गटात. तर म्हणे आमच्या मंडळाला म्हणे पैसे भेटते म्हणे महिन्याचे, सगळ्याला सहाय्य भेटते म्हणे काहीतरी. तर फॉर्म भरला तर रजिस्ट्रेशन केलं होतं म्हणे. आणि आम्ही जातो म्हणे जिथं गेलं तिथं तर भेटते म्हणे. म्हणून मी विचारलं तुम्हाला. म्हणतो लवकर करून घ्या. हो आमची काही पुरी कोशिश सुरू आहे. आम्हाला सरकारमार्फत हे भेटलं ना गाणे मनासाठी स्पीकर. आता तुमच्या घरी लावला नव्हता का मोठा दाटा, आम्ही स्वतःच्या पैशाने नाही घेतला, आम्हाला गिफ्टच भेटला आहे तिकून. आम्ही एकदा भजन मंडळात गेलो होतो, तर काहीतरी कार्यक्रम होता त्याचा, मग आम्हाला त्यानं गिफ्ट केलं. आम्हाला फायदाच झाला ना. एक वस्तू राहिली ना, आम्ही टाळं गिळं लय घेतले. आमच्या भजन गट आहे त्यापासून. आणि कोणी आता तुमच्यासारखे विडे देते ना, त्या पैशातून आम्ही साड्या गिड्या काही घेत राहतो भजन मंडळासाठी. आणि एखाद्या कोणत्या देवस्थानाला पैसे द्यायचे असले ते देऊन देतो, कोणत्या गरजू व्यक्तीला असले त्यालाही देतो. असं आहे आमचं काम. चांगलं आहे, गरजू लोकायलाही देता म्हणजे तुमचे विचार किती चांगले आहे व लागते. आपण देवाच्या भरोशाने आपली भिस्त आहे नाही का, तशी सगळ्याची जेव्हा गरज पडते तेव्हा आम्ही सहाय्य करतो आमचं गट. बाई लवकर अधिक दिवाबत्तीचा टाइम होऊन राहिला. अधिक देवी गिवी पैसा लागते आरती गिरतीले. थांबा मीच आणतो प्लेटा तोपर्यंत ना सगळेले. कोणी राहिलं तर सांग जा बाप्पा, नाही लक्ष राहिलं तर मग मनान दिलंच नाही. सांग जा, कधी लक्ष नाही राहत असते. हो आम्ही एवढं लाजणाऱ्यातलं नाही आहे, लाजणाऱ्यातलं असाले. मागतो म्हटलं थोडा लागलं तर डबलही मागतो म्हटलं आम्ही, अशा बाय आहे. झालं उसळ चवीनं कसं झालं? मस्त झालं, नरम लच्च झालं, भल्लं मस्त झालं. चवीले ते एकदम जबरदस्त झालं. सांगितली ती काकू आचारीन सांगाले नाही हो, माय सुनाईनच केलं. म्या त्याला तिखट मीठ सांगितलं, मग त्यानं केलं. मस्त झालं काय. आपले एवढं खोडताला का लय असं ना, लय किलोचं असं ना एक उसळ.
अधिक बाया असून यायच्या. हो 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 6 किलोचं होय ना, 6 किलोचं केलं ना. हा तरी त्यानं खोरलं चांगलं खोरलं, खाली उचले अधिक वर ठेवे. तुम्ही याच्या अगोदरपासून शिजायला टाकलं म्हणून शिजलं. नाही तर चुलीवरच शिजवा लागलं असतं. पण माझ्या काय चूल आहे काय नाही ना, म्हणूनच गॅसवरच केलं. तर गॅसवर केलं तर त्या दोघीनं केलं बाई बरोबर उली करून धीरे धीरे लय वेळचं केलं. आणि गॅसवर तशी वाफ यायला लय वेळ लागते ना उसळाले. जू बाबू खा, तुला गरम गरम होते ते, तू थंड होऊ दे जरासा मग खाजो. हो याला प्लेटनी दिली का नीतानं? दिल्ली ना काकू आहे ना. काही त्याला द्यायची गरज नव्हती, पण तरी दिल्ली तुमच्या सुनीनं. आता मलाच खा लागते अर्ध सुर्ध. दिल्ली तर खाऊन घे. कसं आहे लेकरू कुठं गेलं का मागत असते, पाहिजे असते लेकराले. आणि घरी घेऊन जाजो, नाही धकलं तर जेवढं धकतं तेवढा खाजो, आणि नाही तर घरी घेऊन जाजो. आणि पोरीसाठी लागत असेल तर घेऊन जाजो नीताले मागून, लय मोठी आहे. हो तुम्हाला माहित आहे का आपल्या दुर्गादेवीपाशी आहे ना मस्त गेम आहे, नवीन गेम आहे. आणि रात्री आपल्याला भजनाला लागते. परवाच्या दिवशी भारूड आहे आपल्या इथं, आणि भारुडाच्या कार्यक्रम मध्ये भलं मस्त असते म्हणते बाप्पा. एकच माणूस करते म्हणते, आणि लगेचच्या लगेच साड्या बदलते म्हणते, आणि भारुडही सुरू राहते. लय मजेदार असते म्हणते. चालचा बरं पाहाले. हो रात्री भजनात जा लागते म्हणून भरभर केलं बाप्पा शांतताईच्या इथं. नाही तर कायले मस्त आरामशीर घेतलं असतं. 6 वाजेपर्यंत आता हे होऊन गेलं. आणि काय आता अर्धा 1-2 तास तर बाहेर स्वयंपाकायलाच लागते. मग 8 वाजतापासून तिकडलंच लागते. एकदा तिकडे गेलं का गेलं. गेम आहे म्हणते ना, आपण घेऊ बाबा भाग भजन गिजन झाल्यावर.